कधीकधी होतं ना असं, की अगदी साध्या रोजच्या गोष्टींमधून खूप खोलवरच्या आठवणी जाग्या होतात. आज आपण अशाच एका आठवणीबद्दल बोलणार आहोत, जिचं नाव आहे वाकळ. आता हा फक्त एक शब्द नाहीये, तर यात माया, आठवणी आणि नाती यांची एक उबदार दुनिया गुंफलेली आहे. तर या कथेची सुरुवात होते एका अगदी साध्या बदलाने. नोव्हेंबर महिना सुरू होतो, थंडीचा कडाका वाढतो आणि त्या बोचऱ्या गारव्यातून एक अशी आठवण जागी होते जी शहराच्या धावपळीत कुठेतरी हरवून गेली होती. ही आठवण आहे त्या दिवसाची, जेव्हा शहरातल्या त्या गुलाबी थंडीत फक्त एका टी शर्टवर बाहेर पडल्यावर अंग कसं अक्षरशः गारठून गेलं. आजूबाजूला लोक स्वेटर, जॅकेट घालून फिरत होते आणि त्या थंडीने कुडकुडणाऱ्या शरीराला अचानक गावाकडच्या दिवसांची आठवण झाली. चला तर मग याच आठवणींच्या उबदार विश्वात थोडेसे रमून जाऊया. पाहूया की वर्तमानातली ही थंडी भूतकाळातल्या त्या भावनिक उभेशी कशी जोडली जाते. आता इथे बघा, काय मस्त फरक दाखवलाय. एकीकडे शहर, जिथे साधं पाणी बदललं ना तरी लगेच सर्दी होते आणि स्वतःलाच असं वाटतं की आपण किती नाजूक झालोय, अगदी शेळीसारखं. आणि याच्या एकदम उलट गाव, जिथे कुठल्याही ओढ्याचं पाणी प्या, काही नाही व्हायचं. शरीर आणि मन दोन्ही डोंगरातल्या वाघासारखं कणखर. हा फक्त शारीरिक नव्हता, हा तो मानसिक कणखरतेचाही होता. आणि त्या कणखर बेफिकीर दिवसांची आठवण करून देणारी एकच गोष्ट होती, ती म्हणजे वाकळ. हे एक वाक्यच सगळं काही सांगून जातं. ती फक्त पांघरण्याची गोष्ट नव्हती, तर जीव की प्राण होती. पण मग ही वाकळ नक्की आहे तरी काय? म्हणजे फक्त एक रजाई किंवा ब्लँकेट? नाही, याच्यामागे एक खूप खोल अर्थ दडलेला आहे, जो आपण आता समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाकळ म्हणजे जुन्या वापरलेल्या कपड्यांपासून, विशेषतः आईच्या किंवा आजीच्या साड्यांपासून बनवलेली एक गोधडी. पण ती फक्त जुन्या कपड्यांचा ढीग नव्हता, तर त्यात शिवणाऱ्याच्या भावना, प्रेम आणि आठवणी जणू धाग्याधाग्यात गुंफलेल्या असायच्या. आणि म्हणूनच वाकळ ही फक्त एक वस्तू नव्हती, ती कुटुंबाच्या अख्ख्या प्रवासाची एक मूक साक्षीदार होती. रात्रीच्या अंधारात तिच्या तोंड खुपसून रडण्यापासून ते घरातल्या आनंदाच्या क्षणांपर्यंत तिनं सगळं काही पाहिलं होतं, अनुभवलं होतं. आणि ती इतकी मजबूत असायची की एका माणसाला ती आयुष्यभर पुरायची. माझ्यासाठी तर ही वाकळ म्हणजे आजीच्या कुशीची उबदार माया होती. तिच्या गोष्टी ऐकता ऐकता वाकळीत गुडूप व्हायचं आणि तिच्या तपकिरीचा तो एक ठरलेला तीव्र वास, या सगळ्या आठवणी त्या एका स्पर्शातच जिवंत व्हायच्या. ठीक आहे, पण मग मायेचं आणि आपुलकीचं हे प्रतीक नक्की बनवलं कसं जायचं? कारण ही प्रक्रियासुद्धा तिच्या अंतिम रूप एवढीच महत्वाची आणि तितकीच सुंदर होती. वाकळ बनवणं म्हणजे काही 1-2 दिवसांचा कार्यक्रम नव्हता, तो एक प्रकारे उत्सवच असायचा. सुरुवात व्हायची दसऱ्याला. घर झाडताना जुने चांगले कपडे बाजूला काढले जायचे. मग दिवाळीच्या शुभमुहूर्तावर एका पांढऱ्या शुभ्र कापडावर जुन्या साड्यांचे थर रचून ती भरली जायची. आणि इथून पुढे सुरू व्हायचा खरा खेळ, पुढचे 3 ते 4 महिने चालणारा शिवणकामाचा एक मोठा टप्पा. आणि हे चित्र बघा, त्या संपूर्ण प्रक्रियेचं किती सुंदर वर्णन करतंय. 4 कोपऱ्यांत 4 बायका, त्यांच्या हातात 4 सुया आणि मध्ये एक मोठा दोऱ्याचा गुंडा. हे शिवणकाम करता करता गप्पा व्हायच्या, सुखदुःखाच्या गोष्टी शेअर व्हायच्या. काम हे फक्त निमित्त असायचं, खरा उद्देश होता एकत्र येणं, संवाद साधणं. विचार करा, त्या काळात काटकसर किती रक्तात भिनलेली होती. कपडे फाटल्यावर त्याची बटणंसुद्धा जपून एका बरणीत ठेवली जायची. आज जिथे एक बटण तुटलं की आपण शर्टच बदलून टाकतो, तिथे त्या काळात प्रत्येक वस्तूची किंमत जपली जायची. पण मग प्रश्न हा उरतो की इतकी सुंदर आणि अर्थपूर्ण परंपरा हळूहळू लोप का पावत आहे? या बदलामागे नक्की कोणती कारणं आहेत? चला पाहूया. हा फरक तर बघा. पूर्वी जिथे दुपारी 4 बायका एकत्र येऊन गप्पांच्या मैफिली जमायच्या, तिथे आज व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत. पण माणसं एकमेकांपासून दुरावली आहेत. स्मार्ट टीव्ही आणि मोबाईलमुळे घरातल्या घरातच संवाद कमी झालाय आणि त्यामुळे पिढ्यांमध्ये एक मोठं अंतर निर्माण झालंय. आणि हे एक वाक्य त्या बदलाचं नेमकं सार सांगून जातं. परंपरा जपण्यासाठी शिलाई मशीनवर वाकळ शिवण्याचा प्रयत्न झाला, पण त्यात हाताने शिवलेल्या वाकळीची ती मायेची ऊब कधीच येऊ शकली नाही. कारण त्यात तो सामूहिक स्पर्श नव्हता, त्या गप्पा नव्हत्या आणि तो एकत्र घालवलेला वेळ नव्हता. आता ह्या वाकळीच्या कथेचा शेवटचा आणि तितकाच आश्चर्यकारक असा टप्पा पाहूया. आणि गंमत म्हणजे हा एक मोठा विरोधाभास आहे. जी वाकळ, जी संस्कृती घरातल्या माणसांपासून दुरावली, तीच आता शहरातल्या मोठ्या फॅन्सी हॉटेल्समध्ये एक डेकोरेटिव्ह पीस म्हणून परत आलेली दिसते. म्हणजे विचार करा, ज्या वस्तूमध्ये प्रेम, आठवणी आणि कुटुंबाचा अख्खा इतिहास गुंफलेला होता, तीच वस्तू आता फक्त एक व्यावसायिक सजावटीची गोष्ट बनून राहिली आहे. या बदलामध्ये आपण नक्की काय गमावलं आहे याचा विचार करायला हवा नाही का?
आणि शेवटी हाच प्रश्न उडतो जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की प्रगतीच्या आणि आधुनिकतेच्या या प्रवासात आपण वाखळीसारख्या त्या परंपरा तर गमवत नाही ना, ज्यात आपली खरी भावनिक समृद्धी दडलेली होती.